बरं झालं त्या बालम नानाला आपलं दिलं जाळा, नाही तर काय वरेसभर बोंबलतच जाळा हुडकतच फिरायची बारी आली असते. ह्या मंडपाया कामातनं काय टाइम भेटतोय जाळण गोळा कराय? ही राणी असली ती आत्या असली काय घर सोडून कुठं जात नाही आणि कालवा तर करते. असा की माझं काय तिसरं माहीत आता चालूच होणार आहे. आता किती बी जाळा बनाव जाळा, आता एक सुद्धा येणार नाही बाहेर जाळा रोज लागायला. का तर मी आणलंय ना, मीच करायला पाहिजे. झालं माग लागलं तर गडे काय आणलं बरं झालं. अजून थोडं आहे आता निकल्या घेऊन जातो. काम होते काय मी तुला काल चप्पल फेकून मारलं त्याच्याबद्दल सॉरी. माझ्या समोर उभं नको रे, जा डोसकं फिरवू नको माझं. सॉरी की तुला राणे सांगतोय ऐक, जातो उगो माझं दिमाग हलवू नको. जा सॉरी की जा म्हणले कळत तुला. मी मदत करू का तुझी? काय गरज नाही, जा. सॉरी की कळते मला काम करायचं, तू जा. मी परत नाही करत. तुला सांगितलेलं कळतंय ना, या फोडीने ह्या दांड्यानं बरं का. जा घरात. मी परत नाही की करत तसं. सॉरी. तू असं प्रत्येक वेळेला म्हणतेस आणि प्रत्येक वेळेला काय ना काय तर करत असते. जा. दाद्या तुला सांगितलं कळतंय ना, कळतंय नाही. घरात हो, डोसकं फिरवू नको. तुला अजून बी सांगतोय, जा घरात. दाद्या जळणले, मी तुला मदत करतो. तुला सांगितलं कळतं का? कळतंय नाही तुला. फोडीन बघा दांड्यानं, जा घरात. नाही हा असू दे मार, पण सॉरी की माफ कर. जा राणे, तुला मी सरळ सांगतो, जा घरात. सांगितलेलं कळतच नाही वाटत. एक काम कर, चेक करवायचं. म्हणजे तू माफ केलं? तुला मी चेक करायला सांगितलं, जा. नाही, जोपर्यंत तू माफ करत नाहीस तोपर्यंत मी काय सुद्धा करत नाही. हे माझी आई, जा केलं माफ तू. जा जा पाडदेस ना कर्जीच्या. अजून बी बारक्या पोरगत करते. लग्नाला आली तरी बी काय आहे, किती बी सांगा तिला समज, तिचा पाडा सोडत नसते. काय करायचं, आलंय आपल्या नशिबाला भोगायचं. अरे देवा, माझंच चुकलं. मीच म्हणलं होतं आईला मला यायला उशीर लागतोय म्हणून. आता काय करू? कुलूप लावून गेली. आता काय करू? आता काय करते सुमन? बस बाहेरच. आता चावी पण नाही तुझ्याकडं. कधी त्या काय माहिती. आता आहे सगळं अवघड झालंय बाई. किती ओसाड वाटायला लागलंय. काय करू? कोण पण नाही इथं. करमना पण झाले. आई पर्यंत रील्सच बघत बसते आता. तेरी चाहत तेरी जरूरत चाहते सब दिखे मैं वो हंसी चांद ले हूँ ये तो बस जाने दो नशा तेरा सर चढ़ के बोला खुल गई दिल की फाइल मार गया है नखरा तेरा मार गई ये स्टाइल. निकल्या हा जरा कमी नाही तर आपण काळे कावळे दिसायला. मग विषय आहे का, काळी कपडे घालावे माणसानं, नजर लागत नाही. होय, मग आजकाल बाबा माणसाने नजरा लय वाईट आहे. त्या कधी कोणाही नजर लागेल काय सांगता येणार नाही. ऊन कसलं लगा तावायला लागले, चटक कसलं भाजायला लागले. अरे ही उन्हात ताव एक वेळ परवडायला आपल्याला, माणसाने नजरा लागल्यावर परवडायचं नाही. निकल्या ती काशी करायला लागले रे. येडबीड झाले काय? चल जरा भाऊ, चल भाऊ. हेच करता काय. तेरी धीमी धीमी लहरों की झमझम
अयो काळं कावळं पण ती पण इथं? लाव की का ऐकायचंय का आम्हाला बी ताल भरला होता का जरा हो बरोबर तू द्या चांगला ताल भरते की तुम्हाला मग पण विषय आहे का माझा मराठी आहे. बरं इकडे कुठे चाललाय काय नाही जरा कोणी निवड ठेवला का बघाय चाललंय निवड तूच म्हणले की आता काळकावळा म्हणून. मग तुला माहित नाही वे कावळ्यात त्यांनी निवदावरच असते म्हणून चाललोय निवड हुडकायला बर ती नव तुम्हाला दोघच पुरवलं तेवढं निवड बघायचं आता गावालाच वाटून घ्यायचं हा भात आमटी येऊ खाईल गुळवून मी पोळी मी खातो आणि मला तिखट लागल्यावर किती व्हायचंय त्याला काय असते काय तुम्ही घरचं खात जावा जरा दुसऱ्यांचं केलेलं घेत तू का अशी बसल्यास इथं काय नाही माझी आई गेल्या बाहेर मग तुला घरात बाहेर काढलं होय? ती येडेच का तुम्ही दोघं पण घरात बाहेर कशी काढेल माझी आई मला कुलूप लावले गेल्या बाहेर म्हणून मी बसले इथं तू कॉलेजला गेलते काय आज हा कॉलेज तुम्हाला कधी कॉलेजचं तुम्ही तोंड बी बघितलं नसेल मास्तर आम्ही आम्हाला जाती- दिसतोय आम्ही आल्यावर असलं घालून गेल्यावर भेणारच किती तुला म्हणलं होतं नाही काळी कपडे घालून मी घातली होती ना आता मला माहित आहे बघ तू काटलेली आता ही म्हणल्या पुढे 4 लोक म्हणणार तिसरं चार चौघ नाही अख्खं गाव नाव ठेवते तुम्हा दोघांना अरे म्हण ना अरे 2 दिल 1 जाने बाई कायम आपण लगा लोकांकडनं मापच काढत घेत आले तुम्ही त्याचं लायकीच आहे असू दे लाव का नाही बस जान्हवी आलती का कॉलेजला आज? काय लागा तुला काय करायचंय तुला काय करायचंय ती होती आलती का तेवढं सांग पण काय काम आहे तुझं निघला ती महेश काय तिथे करत होता रे कुठं तुला काय करायचं हा तुला काय करायचं मग तू का काढलं नाव त्याचं आता ह्यानं काढलं तर मग तुला सांगितलं तेवढं कर जान्हवी आलती का तेवढं सांग मला हा आलती आता काय झालं सांगितलं काय करणार आहे काय नाही मला तेवढंच पाहिजे होतं उद्यापासून कॉलेजला जाऊया जाऊन लय धन लावतो आज तुम्हाला सपोर्ट कर रे भावा नुसता चल लय शहाणा. काय येडी पोरायची बरं आणि ते निकल्याचं जान्हवीकडे काय काम आहे विचारत होता तिला 4दा ते नव्हतं ना महेशचा सुमनचा काय विषय रे सांगतो रे भाई चल तू सारखं जान्हवी करत जाऊ नको का म्हणून तुझं गावावर लक्ष ना राहणार झालंय काय का बाळा अरे काल महिन्याला भेटायला त्या डोंगराचा आहे ना त्याला येताना ही दोघं होती फुलावर काय सुरू होतं काय माहिती बसलेली बोलत हे बापराव म्हणले ती कुठली नेऊन पकडायची मी लगेच ओळखले पण आता बापराव आणि सुमनचं नातं जर बहीण म्हणून मी काय त्याला लय सांगितलं बापरावनं पण मला टोलवलं कोणतरी असतेली म्हणून मी पण तिथनं काय विषय बाल्या तू म्हणला तसंच झालं बघ तेव्हा काय देत नाही ना आपण काय घेत नाही बरोबर आहे तुझं बी बरं मी काय म्हणते आज काय करायचं काय काम पण नाही लागा कामाला पण कोणतं घेणार ते आपल्याला आण खायचं बाल्या बाल तू कोणाला चालल्या घरी द्राक्षित आणला असतं खाली बघ खाली बघ तिकडे झाली चल चल ए अरे कुठं चाललाय चले बाल्या तुम्हाला एका दगडात का नाही उरपाडच पाडीन दगड घाली मागणं बघ लागल लागल बस मग गप खाली बसायचं बस खाली दगड टाक बस. दगड टाक खाली बस बाल्या बस हा काय काम आहे आता काम आहे म्हणून तुमच्याकडे आलो बरं काय काम आहे आता बरं पळाय का लागलं का तुम्ही घरला चाललेलो फोन आलता अरे कामाला जायला हुडकत आलो तुम्हाला का इकडं तुम्ही बोंबलत त्याला घालला आता काय कामाला यायची माझी कॅपॅसिटी नाही का काय झालं नाही येत काय झालं आधीच पैसे पण दिलं नाही लागा पैसे तुमच्या घरात पोच झाले त्या म्हातारीने सांगितलं ना तुला नाही मग मागायलाच कसे येतात चप्पल दगाड कसल्याला घेते घाली चप्पल पायताना केस काढून घाल. पाडदिना कामाला चालला बरं आधी काय उचल विचल घेतल्या का काय अरे माणसं नाही दे चला ते सोन्या निघले तुला माणसं पाहिजे ना? निकलेन सोने घेऊन जा लय काम करते ते आहे ते मंडप मोठा चला गेला घालून तुला मला लगेच पैसे देणार संध्याकाळी नाही दिले तर मी आहे तो हाय म्हणून आम्हाला भ्या वाटत्या बरं असूच चल पैसे दिले म्हणजे झाले आज मालक रोख पैसे देतो म्हणलाय ती रोज रोज पैसे देते, पण तू त्याची सगळी दारूच पितवी आम्हाला बी नाही द्या, तुला बी नाही. मातील हातातच बोलते बरं असू द्या जाय लवकर चला सोन्याने केल्या कुठं आहे बघ जरा फोन बिन माझा फोन झाला स्विच ऑफ होता गाडी कोणाची आणल्या अरे त्या सावकऱ्यानं कोणा वसुलीवर आणले ते घेऊन आलो
चालवतो काय ग्राउंड मचाले उराव घेऊन पडशील ग बस उगा. अरे इथे आता गाडी चला कुठं जाय ते निघले आणि ते कुठं आहेत बघा. चले सोन्या सावकार काही गावलं नाही घराकडे जातो डायरेक्ट. आरवीला काहीच बसली ती की बापरावर पण आहे का तिथंच. चल कडकडून जा. ए अरे त्या वाटून जा माघारी बाबा. ए नको बाबा चल की आता महागाई एवढं फिरून जाणार आहे मी. यांनी जर बघितलं ना ध्यान चुकून चल तुला काय व्हायला लागले. शांत बस शांत चल. ए कोण चल. अरे कुठं चगळात नाही लागला. चल की सप्पय वाटण. अरे तमान कालवा पण कर जरा. लाव अरे योगी 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 चालले ते. ए अरे काळे बाळो इकडे या. अरे या की इकडे. ए सोन्या चल ट्रेनच्या नादाला लागा नको. नादाला म्हणजे जाऊ दे काय तुला जाऊ दे काय इकडं इकडे इकडे ए येत नस तुझा केस काढीन पायताना पाड दे. काय रे तुझं इकडे काम आहे. लगा हातर चांगला उतर उतर खाली उतर का. अरे वसुलीवर आणल्या उत्तर खाली. एक लगा सावकार झाला चावी दे इकडे. अरे उत्तर म्हणल्या कळतं तुला. बरं माग गाडी जर गावात नेली बघितलं हा. तर गाडीच्या आधी तुम्हाला फोडते ती. का कारण गाडीच त्या मापायचे. उतरा शाना असाल तर शान्या व्हायच्या गोळ्या खाऊन उतरा. बापराला गाडी आणली ह्याच्यावर विचार करा कशी आणली असेल त्याने. आमचा बी दिवस येतील रे. आता काय रात्र आहे काय तुम्ही 3 घरा पुढत तयार केली. हा? त्यांना ठेवा आमचा बी दिवस येतील. बरं राहू दे बस. बरं बसा आलाय शानायचा. कुठे चाललाय तुम्ही मंडपाव जायचा आवरात तो. ए बाबा मी येत नसतो मी चाललो. हॅलो काय हा झालं. ए इथं बापुरान धरून ठेवले. हो आलो आलो. ए सोन्या चल इथे का नाही. पोटात दुखायला. धर- ए, ब- ए, आलो, आलो. ए, काय माहिती सगळ्यांना सांगतो तुम्हाला इकडे. ए मी येत नाही मंडपावर. खाली बस. हॅलो हा आलो आलो. ए अरे इकडे ए बाबा मी येत नसतो इकडे. वाटला नाही तर बाबा काम आहे इकडे निघल्या. ए मी येत नाही. अरे आज यादी पैसे घेऊन पैसे जा. केस काढून पाडेल ना माघारी. ए मी येत नसतो जा. त्याला कळतं तुला. नाही येत म्हणलं कळतं तुला. तुला पैसे पैसे देतो रोख पहिलं तुझं काय असतील ते पैसे घे इकडलं. ए मला नको तर पैसे तुझ्याकडे ठेव. बाळा, काय दुखते तुझं खाली बस. इंजेक्शन बस खाली. खाली बस खाली बस. काम म्हणले का पोट दुखते तुम्ही हा. आणि उचली घेता का कधी उचली दिली. ए यार तुला इकडे म्हणतोय. आयलाही पैसे देतो म्हणायला लागलाय. दिल तर का बघू. पळी संग पळी मला मिळालं तरी बरं. जातो गेलंच पाहिजे. ए, अरे, पैसे दे. दुकानाले बापरा हा, या. बस येतो बा. ए, बसत नाही मला वेळ नाही बसायला. मी मोकळा नाही त्यासारखा. पैसे दे मला जाऊ दे. बरं मग सुट्टी देऊ ती का चिल्लर देऊ. चिल्लर तुझ्या कपाळाला लाव. लय वाजत्या चिल्लर. नोटा दे. आम्ही असं नोटा मपून घेतो. बरं बस येतो खाली. ए, मी बसत नाही. आणि की 2 मिनिटं ए बाबा. तुला बी हानी नवा कुठं हानी नवा. बाबा, ए, ए, बस. बस खाली हा खाली बस. मनपाव जायचा 4 वाजता. हा. मी आता तुम्हाला सांगायला लावलो. आणि त्यामुळं- मागच्या 4 मंडपाची भाडी अरे पैसे तुमच्या घरात दिले कधी दिली आता. तुमच्या म्हातारीने विचारलं नाही का. नाहीत. तुझ्या म्हातारी विचारलं नाही का? रोज विचारते म्हातारीच मला शेळ देते बापराकडे पैसे आणता म्हणून. अरे पैसे म्हातारीचे तुझ्या ज्ञान गेले. हा नाही आमच्याच घरातल्या ठिकाणी गेले रे. सगळ्यांच्या बी गेले का? ए बघ सुद्या आल्या सोन्या आपण जाऊया ह्याला बरे जाऊ द्या बसा सांगतो तुम्हाला खाली खाली बसा. आम्ही पोट काढू दे. तुम्हाला रोख पैसे संध्याकाळी देण्यात येते. मागलं काय असेल ते हिसाब पुढल्या आठवड्यात देतो. आता काय असेल ते हे करू. बरं ती नव तुम्ही आता हिकड कुणीकडे आला. सावकाराकडे गेल तू का त्याचा पैसा आणा जायचं. दिलं का? मायला आधी गावलं नाही. काय लागा कवा तर कोण तर कापलेलं करंगोळी मुत्ते नाही रे तुमच्या. असले माणसं असल्यावर कशाला मुक्ती दे. मी रोख पैसे तुम्हाला संध्याकाळी देणार. त्यांना दिला ना आपण बघ ए बघा बघ आता लास्ट आहे यानं जर पैसे नाही दिलं ह्याच्या संग मंडपाला जायला नाही. मी मंडप जिंकून टाकतो पण तुमचं पैसा आज बघा. तुमचं पैसा आज भावानो एकला ना आम्हाला पैसे ए बघ, दिले. किती वाजता जायचं आहे. 4 वाजता जायचं. 4 वाजता फोन कर. बरोबर तर चार. करायचं काय आता. हा 4 ही केली वाजता माझ्या डाळे नाच. जाणारच पाडीन खाली. तुम्ही जेवलं ना चल नाही आहे ना. सांगणार आहे तिला आता एक काम करा तिथनं उठा नीट गोला आपल्या घरला जावा जेवण ये तिकडे. येत पण नसतो तुझी तू यायचं. ए बाबानो मटेरियल बकळा लवकर ये. निकल्या
काय रे लय आज कट्ट्यात राहायला लागला 4 दिवस झालं. काय विषय काय रे तुझ्या काय पोटात दुखायला लागली बे? का भगवान झाली तुला? लगा सुद्धा तू आता गप नाही पायताना केस काढीन तुला बघायचं आहे काय हा. ए गाबड्यानं तुम्ही काय लागला भांडाय हे बसा की माझं बोलतोय बघ कसं हे का मुस्काडीचा आवाज करीन आडवं बोला तर. ए दानो लगानो माणसात राहावा की तोंड लागा कायम वाजवत काय काम नसताना भांडतील का आडवं बघतोय आडव बोलताय तुम्हाला काय करायचं कटत फिरून नाही तर मग आता बोलतो असतो हा? विचारतोय. हा बघा तुम्ही आता माझं डोसकं उठवायला लागला आणि तुमची बी उठवून घ्यायला लागलाय. जाऊ. उठ बोलते, उठ येत नाही. मार चल, खायचं काय? ए, जा त्याला घेऊन जा आणि पाडा घेऊन यायचं. तुम्हाला काय मराठीचं आता सांगितलं कळतंय का नाही हा अरे जातो रे जावा तुमची काम बघा जाऊ चला महिन्यात हा आलाच का फिरून तिच्यावरच काय लागलाय काय बाबा त्याला येतंय? सांगितलंय का महिने नाव काढ नकोस ओ, मग. इधर तू चप्पल कोण महिने फिरी गेली चल. इधर ये सोन्या. अरे जा आज करून ना उद्या करू चाल गाडीपासून लांब हो चावीच ए राहतो मग चल तुला कळतं सांगितलं हा ए बघून घेईल तुला बघून घेईल. अरे जा अशी लय गेली बघून घेणारी 4 वाजता हा येत नाही 4 वाजता तुमचा बाप येईल एकटाच का जा एकटं जा. तुमचा बाप पण येणार 4 वाजता माझ्या बाला घेऊन जा हा नुसती भुरटी आहे ती तोंड नुसती वाजू दिली एका जागेला असली का नाही हे असल्या जावला तिच्या इथे पाहिला हिला बी काय झालं आता हा तर हा? हे हातात घ्या राहील जानूच्या वडिलांची तब्येत एक बिघडल्या जानूला एक बोलवलंय त्याचं काय वडील सुधारायचं काय दिसत नाही हो. मध्ये सांगून आलतो त्याला दारू पिऊ नको सरळ राहावा व्यवस्थित राहावा ऐकत तर अजिबात नाहीत सांगायचं तर कुठं तसं मला जाय पाहिजे 4 दिवस सांगून आलो असतो पण ही कामामुळे मला जमणार नाही सनी कुठं आहे बघतो तेवढं सनी जरा सांगून घ्यावं सोडून या जमून तेवढं पोरगी नाराज झाली फारच हे सनी हे सनी काय मामा इकडे की जरा बस जरा काम आहे तुझं अरे जानूच्या वडिलाची पाकच तब्येत बिघडल्या लयच आजार आहे जानूला बोलवलंय तिला सोडायला जायचं आहे तुला तिला जरा सोडून निघ तेवढं जाऊन येऊ दे 4 दिवस तिला काय बोलू नको जरा नाराज झाले ते सगळं पण बसले होते तुमची पण काय तब्येत ठीक दिसत नाही मला जरा बिघडत तब्येत माझी तेवढं सोडून येतो तिला काय बोलू नको अजिबात आणि काय सांगू नको ते वडिलाची तब्येत ती बिघडल्या म्हणून तिला बोलवलंय 4 दिवस तेवढं सोडून ये. मी सांगतो तिला बोलवलंय म्हणून तेवढं काम जातो आता सोडू ते पण दवाखान्यात जाऊन या सोडून चालतं जाऊ पुढे आहे ती मी हाक मारतो मी सांगतो तिला बोलवलं तू सांगू नको तुझ्या वडिलाची तब्येत खराब आहे म्हणून बरोबर गाडी शेवा आता जाऊ सांगा त्याला हाक मारू जानू ए जानू हा पाणी घेऊन ये जरा आले जरा बस काम आहे तुझ्यावर तुझ्या मम्मीचा 2 दिवसाला फोन येतो या जरा 4 दिवस जाऊन जरा भेटून यायचं जा तसं महिनाभरच राहायला पाहिजे तो पण परीक्षा चालू होते त्यामुळे तुला तसं राहायला जमणार नाही 2-3 दिवस झालं फोन यायला लागलाय जरा लावून द्या भेट वाटायला लागले बघू वाटायला लागले
2-4 दिवस जाऊन व्यवस्थित ये. सनीला सांगितलंय मी. आणि काय बोलले का मम्मी? ते काय मला बोलले नाही. आणि पप्पाची तब्येत कशी आहे? ते काय मला माहित नाही, पण मला सांगितले की बघू वाटतं 4-8 दिवस लावून द्या म्हणून सांगितले. तू जाऊन ये जरा. सनीला मी सांगितले तुला येईल सोडायला. मला जरा काम आहे, ते रानात पाणी भिजलंय का नाही ते जरा व्यवस्थित बघून येतो. आणि तो काय तिकडे लय दिवस राहू नको. येऊ मी. चालतंय. जानू, ए जानू, आवरले का? आवरले ना? जाऊया. काय झालं आज नाराज आहे? तुला असं वाटत नाही म्हणजे काहीतरी झालं आणि मम्मी पप्पानी मला का बोलवलं असं? हे नाही, मला याच्याबद्दल काहीच माहित नाही. मला फक्त मा म्हणले की तेवढं स्टँडला मी सोडून या. एवढं हा एवढंच मला माहित आहे. तुला माहित आहे मी तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवू शकत नाही. आणि आता पण लपवत आली का? नाही, तुला पण माहिती चांगल्या पद्धतीने. काकाला जास्त दमवू नको बरं का, आणि फिरू पण नको जास्त. नाही नाही. आणि हा सगळ्यात जास्त महत्वाचं, शिवानीच्या जास्त नादाला लागू नको. नाही नाही. तुला एक सांगू का? आई बाप सोडले तर आपल्या या जगात पुढं जीव कोणच लावू शकत नाही, हे लक्षात ठेव. ते तर आहेच. नाराज होऊ नको, अजून येणार परत मागे. हो येणार आहे. काय माहित ते भेटतील. आता काय असं काका बोललेत ना की बोलवले काय तर म्हणजे वेगळ्याच एक्सप्रेशन न बोललेत. अगं त्यांना बघा वाटतंय म्हणलं, हाच विषय, बाकी काय नाही. चल गाडी घेऊन थांब इथं. लवकर ये. काढते का नाही काय माहिती आहे. झालं नाही का तुझं अजून? झालंय, थोडं झाडू तेवढा मारायचा राहिलाय. इकडे बघ. कुठे? इकडे बघ. लय नटून बसल्यास. महेश येणार आहे. तू येड्यास का? मग काय आवरू का तशी येड्यागत बसू काय घरी?
मला माहिती आहे तुला ऐक वाटतंय, तू मुद्दाम नाटकी करतेस. इडी काय नसती. बाय इकडे आपण झाड मारूया की. ये असं नाही करायचं. चल घरात जा. राणे कशी आलीस तू इथं? येडं कुठलं इथं माझं होईना झालंय ना. तुझी टायमिंग दिलतेस ना त्याच टायमिंगला आल्या. तुझाच आवर नाही लवकर. बरी आलीस बाय. अगं तुला सांगायचं ना तस नाही. काय मधमाशी चावली सकाळी धुणं धुवायला गेल्यावर. धुणं धुवायला गेलतीस का मऊ काढायला गेलती? अगं तिथं विहिरीजवळ झाड नाही का, त्याला मऊ लागलेला आणि त्याच्याखाली दगड होता, त्याच्यावर मी कपडे धुत होते आणि ते कपडे आपटताना आहे की नाही पाणी वर गेला आणि माशी चावली. लाकडं वर गेली. एका जागेला बस की. येडा कशाला मार लागले इकडून तिकडून? तू आहेस की इथं का बघा. एकच चावल्या म्हटली काय माशी? मग एकच चावते काय सगळ्या येऊन चावते? तुला अजून 2-3 चावा पाहिजे होत्या. लय बोलतेस असं वाटत नाही तुला? झालंय का तुझं आवर लवकर? झालंय की. आली बॅग घेऊन ये. हा खूप अलीकडं इथंच. एवढी जागा मला पुरत नाही. चल तिकडं खाट. काय झोपायचं आहे मी? एवढी जागा पुरत नाही. अभ्यासच करायचा हो बाजूला. अगं वह्या पुस्तकं ठेवायला लागतात ग. बॅग कडे ना मला. काढ तुझी ती वही. तुझं ट्युटोरियल कम्प्लीट झालं का? झाले की थोडंच राहिलंय. एका दुपान राहिलं असं. माझा एकच प्रश्न राहिलाय फक्त. एक प्रश्न राहिलाय. बघू काय काय पूर्ण केलेस तू? झालंय माझं एवढंच राहिलंय. ही अर्ध राहिलेलं आणि 1 पेज लिहिलं का कम्प्लीट सगळं. आणि हे ग कशाचं CPR तर तुझं प्रॅक्टिकल झालं का? 3 प्रॅक्टिकल दिले तुझे. मी आणलं का? मी मार्गच झाले. बघू तो किती लागते ते ग? मी डझन आणले. दादाने आणून दिले. मी तर अगो तू एवढं आणलं तर माझ्याकडले थोडस येतं. माहितलं की राहिले तर मला दे. मोजून 4 पानाचं आहे. 3 प्रॅक्टिकल. एवढं दे कशाला लावलं? 4 पानाचं आहे. सारखं कोण आणायचं आणणार आहे? मला दे थोडी आहे. तू आधी बघू मला किती पान लागतात. मी एकदम सुट्ट लिहिणार. होय लय भारी अक्षर तुझं माहिती आहे. सुट्ट लिहिणार चांगलंच आहे. अगं काळा पेन कुठे गेला? वैदिक पूर्ण आहे सगळं? नाही 1 प्रश्न राहिलाय ते लिहून देतो. धर पटकन आता सगळं पूर्ण कर. एकच राहिले माझं प्रॅक्टिकल. काय मी घरात जाऊन करतो. उद्या कोणाकोणाचं लेक्चर होणार आहे? दुसऱ्या सरांचं आणि BLच्या टीचर आहेत नाही त्यांचं. जान्हवी का आल्या ग? ते पण मोठी बॅग घेऊन. जान्हवी कुठे चालले? थोडी मोठी बॅग घेऊन बस की. कुठे चाललीस ग बॅग घेऊन? चालले मी माझ्या गावाला. तुझ्या गावाला? म्हणजे मुंबईला? हो. का लगेच? हो आता लगेच म्हटलं म्हणजे मम्मीचा फोन आलता काकांना काल. मग त्यांनी बोलवले. काय माझ्या मम्मीला बघू वाटायला लागले. मग आता आली आणि लगेच चालली. पण बघ की साधारण काय त्या शिवानी सोबतच असत्या. आमच्या सोबत तर बोलणारच नाही तिथं. हा ना. मग कधी येणार आहे माघारी? 1 आठवडा नाही तर 1 महिनाभर. 1 महिनाभर एक्झाम आहे आपली. हो आहे. एवढ्या दिवसाला पण जाणार आहे तू गावाला? काय माहित काका बोलले 1 आठवडा महिनाभर राहून ये. परीक्षेच्या आधी ये खरं. होय पण अचानकच असं कशी पण. आता मला पण शिवानी पण काय बोलली नाही तू जाणार आहेस की काय असं काय. सगळे बरे आहेत ना गावाकडे? होय बरे आहेत. मग काय माहित मला तू अचानक म्हणली की मी जाणार आहे गावाला. म्हणजे आम्हाला पण काय माहिती नव्हतं. मला पण अचानकच कळले. मगाशीच काका मला म्हटलं की तुला मम्मीचा फोन आलता बोलवले तिकडं बघू वाटायला लागले. बरं असू दे जाऊन ये गावाला. मम्मी पप्पाला बी बघू वाटत असते. दिवाळीला पण तू गेली नव्हती. जाऊन थोडे दिवस राहून ये. आम्हाला पण तुझी आठवण येणार परत. लगेच बस की अगं चालली येणार परत कधी. लगेच माझी बस चुकली तर मग मला इथेच राहायला लागत. चालते लवकर या.
जानू हा लवकर ये काय नक्की वाईट वाटायला खरंच की आली कशी न चालली कशी हे पण समजेना चला जातो हळू जावा हा हळू बाय ये पण लवकर तुझी लय आठवण येणार आता आम्हाला मला पण बाय आली कशी चालली कशी भेटली लगेच मला तर अभ्यास करायचं पण मोडी काय करणार आता एकदम असं अचानकच तिने सांगितलं ना काय झालं असेल हा पण अचानकच कशी चालली असेल का ती बघ ना त्या निघल्या हा ज्यांचा मंडप बांधला ती चांगली होती गेला 3 तास चहा दिला आपल्याला मग अरे कुठं चालली ती जाऊ का काय रे कुणीकडे तिला चाललोय मुंबईला सोडायला मुंबईला 2 व्हीलरवर अरे मुंबईला नव्हं तिला स्टँडवर सोडायला चाललोय हे मुंबईला चालल्या हा मग महागारी कधी येणार आहे रे महागरी काय नक्की नाही लागायचं काय झालं रे काय ना काय नाही म्हटलं रे बरं जाऊ का मी आता ते लोक जावा गाडी सुटल होय जाऊ सोन्या ओके लवकर गेली सोडून तू ह्याला नाही वळून पाहिलं ग तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न ह्याच स्वप्नच राहिलं ग निखिल गेली सोडून तू मला नाही वळून पाहिलं ग तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं राहिलं ग